वेलकम बॅक टू पुण्याची कोकण कन्या. हा वीक माझं ऑफिस सुख होतं, त्यामुळे मला काही जास्त शूट करता आलं नाही. जेवढं काही मी शूट केलं तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळे डे ज्या दिवशी मला शूट करता आलं ते मी सगळं एकत्र टाकले आणि तो सगळं कॉम्बो आहे या व्हिडिओमध्ये. तर माझं अल्टरनेट वीक ऑफिस असतं, म्हणजे मला अल्टरनेट वीक ऑफिसला जायला लागतं आणि मग शूट करायला वगैरे नाही भेटत. सो हा ट्यूसडे आहे आणि एवढंच शूट करू शकले मी. दुसऱ्या दिवशी मग माझ्या माहेरून हे काजू आले होते, काजूची बोंडू, जे की माझ्या नवऱ्याला म्हणजेच माझ्या आहोंना भरपूर जास्त आवडतात. सो त्यांच्यासाठी हे स्पेशली तिकडून आले होते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पुण्याची कोकण कन्या. आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा माझा फास्ट असतो. तर मग मी विचार करत होते की काय बनवायचं, कारण मला साबुदाणा खिचडी मला म्हणजे नको होती, आज नाही खावीशी वाटत होती सकाळी सकाळी. सो म्हटलं काय बनवूया, आणि मला 9 वाजता निघायचं असतं ऑफिससाठी. सो त्याच्या आधी पटपट होईल असं काहीतरी हवं होतं. देन मला लक्षात आलं की माझ्याकडे केळी आहेत, कच्ची केळी, जी मला घरून माहेरून माझ्या आलेली आहे कोकणातून. सो मी असा विचार केला की आपण केळ्याचे कापं बनवूयात. पण केळ्याचे कापं खरं तर त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकलं जातं, सो ते नाही चालत. मी विचार करत होते की कसं बनवायचं. सो जे काही उपवासाला नाही चालत ते सगळं स्किप करून आपण फ्राय करूया. फक्त मीठ आणि मसाला लावून मी फ्राय करणार आहे आणि तीच खाणार आहे. बघू कशी जातात, कारण की ह्याच्या आधी मी अशी कापं नाही खाल्ली आहेत विदाऊट बाकी सगळं. सो जे काही उपवासाला नाही झालं. सो लेट्स सी अँड लेट बघू आपण कसं होतं आणि नक्की सांगेन तुम्हाला कसं झालं आहे. सो इथे मी केळ्याची कापं पातळ स्लाइसेस करून घेते. मी 2 केळी घेतले होते, त्यांना कट केलं होतं. कट करून झाल्यानंतर छान त्यांना वॉश करून घ्यायचं, कारण त्यांच्यामध्ये थोडासा गुळगुळीतपणा असतो, तो थोडासा जाण्यासाठी 1-2 वेळा वॉश करून घ्यायचा. आणि देन मग मीठ मसाला लावायचा. जे काही तुम्ही जर नॉर्मल बनवत असेल तर त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकून किंवा एक्स्ट्राचे मसाले टाकू पण तुम्ही शकता. सो ह्याला मी फक्त मीठ आणि मसाला लावला आहे आणि हे मी आता फ्राय करणार आहे, फक्त फ्राय. ह्याला फास्ट असल्यामुळे ना तांदळाचं पीठ लावू शकते आणि नाही मी रवा लावून फ्राय करू शकते. सो असंच मला फ्राय करायला लागणार आहे. ही डिश माझी मम्मी बनवायची, केळ्याची कापं, पण व्यवस्थित जसं आपण माशांना तळतो तसं ते तळायला लागायचं, व्यवस्थित रवा वगैरे फ्राय करून व्यवस्थित छान. ज्यावेळी डे होते, पाळायचे डे म्हणजे मंडे किंवा ट्यूसडे किंवा थर्सडे, त्या दिवशी आपण नॉनव्हेज नाही खाऊ शकत, मच्छी नाही खाऊ शकत, त्या दिवशी ही डिश असायची घरात तोंडी लावायला. सो हे काहीच असं दिसते. टेस्ट खूप छान आहे. उपवासासाठी तुम्ही असं बनवू शकता. मी आत्तापर्यंत असं म्हणजे कधी खाल्लंच नाही. मसाला थोडासा जास्त झाला आहे फक्त. त्याला मी लिंबू नाही आहे. हा आमचा ऑफिस एरिया आहे बाय द वे. आम्ही संध्याकाळचा चहा घ्यायला जातो खाली डेस्कवरून आणि देन मग इकडे तिकडे फिरतो. ऑफिसचा कॅम्पस खूप छान असल्यामुळे खूप छान वाटतं आणि हल्लीच्या दिवसात तर गार हवा सुटली आहे, मध्येच पाऊस येतो आहे. सो खूप छान वाटतं चहा पिल्यानंतर असं फिरायला. सो ऑफिस वीक संपला आहे. आज फ्रायडे होता आणि आजचा दिवस खूप छान गेला. वातावरण पण खूप छान झालं होतं, कारण की कुठेतरी पाऊस लागत होता. सो एकदम थंड वारा सुटला होता आणि खूप छान गेला दिवस. काम पण भरपूर झालं आणि एन्जॉय पण झालं, पण आत्ता थकायला खूप झालं. फायनली वीक एंड आला. उद्या येतो.